आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे, आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. राज्यात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लहुसेना संघटनेच्या वतीने नागपूर येथील संविधान चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. वंचित घटकांना न्याय मिळावा, उपवर्गीकरण लागू होईपर्यंत कोणतीही नोकर भरती करू नये आणि 1961च्या जनगणनेनुसार उपवर्गीकरण करावेत, अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्यात. नागपूर शहरातील संविधान चौक परिसर आज घोषणांनी दणाणून गेला. लहुसेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मागणीकरिता जोरदार आंदोलन छेडलंय. आंदोलकांच्या मते अनुसूचित जातींमधील काही घटक आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यामुळे उपवर्गीकरण करून खऱ्या अर्थाने वंचित घटकांना न्याय देण्याची गरज आहे. यावेळी आंदोलकांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत उपवर्गीकरण लागू होईपर्यंत राज्यात कोणतीही नोकर भरती प्रक्रिया राबवू नये अशी ठाम मागणी केली आहे. तसेच शासनाने 2011च्या जनगणनेऐवजी 1961च्या जनगणनेचा आधार घेत उपवर्गीकरणाची प्रक्रिया राबवावीत, असं आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे. आंदोलन दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला थेट इशारा दिला आहे. जर उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ सुरू झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारलं जाईल, असा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनामुळे संविधान चौक परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. लहुसेनेने सरकारला दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर या मागणीवर शासन काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनामध्ये अशी मागणी आमची आहे. मी संजय कठार लहुसेनेचा प्रमुख आहे. आमच्या याच्यामध्ये जे वंचित आहे, खाटीक समाज आहे, मांगारुडी समाज आहे, मातंग समाज आहे, जे मागासलेली आहे त्या लोकांच्या आपले हे आले आहे, आपले मादगी समाज आहे, या महाराष्ट्रामध्ये वाल्मिकी समाजाचे काही कार्यकर्ते आले इथे. याची सर्व मागणी आहे की कुठेतरी वर्गीकरण झालं गेलं पाहिजे. जे 1961च्या जे जनगणना झालेली आहे त्यानुसारच वर्गीकरण झालं गेलं पाहिजे. काऊन का आता जी 2011मध्ये जे वर्गीकरण झालं, हे केलेलं आहे, जनगणना झाली, ते चुकीची आहे. ते धाब्यावर बसून एका ऑफिसमध्ये बसून ही जनगणना केली आहे. म्हणून आमच्या ही आहे की 1961मध्ये जी जनगणना झाली आहे त्याच्याप्रमाणेच लागू करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. वर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावं आणि जी नोकर भरती आहे ती रद्द करण्यात यावी, ही आमची मागणी आहे. कदाचित ही वर्गीकरण या लोकांनी मुख्यमंत्र्यांनी, आम्हाला वाटतं मुख्यमंत्री हे ताबडतोब करावं. वर्गीकरण केलं नाही त्या महाराष्ट्रात उग्र स्वरूपाचे आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन या महाराष्ट्रात होईल, या ठिकाणी मी एवढी चेतावणी देतो आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर महाराष्ट्रभर, विदर्भामध्ये आज हे पहिली आमचे आंदोलन आहे. यानंतर जितके बी जिल्हे विदर्भातले आहे तिथे ही आंदोलन होणार आहे. या आंदोलनामध्ये येथे खाटीक समाज विशाल लारोकर आलेले आहेत. या ठिकाणी महाआघाडीचे नेते नगरसेवक नागेश मानकर आलेले आहेत. यानंतर आमचे मादगी समाजाचे समय्या पुसलाजी आलेले आहेत. अकोल्यावरून आमचे नेते परिमलजी कांबळे आलेले आहेत. किशोर बिहाडेजी आहे, परिमलजी आले आहे, अयूब साहेब आहेत, ताई हैदराबादतून इथे लोक आलेली आहे. कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला गेला पाहिजे मातंगांना, ही आमची मागणी आहे. जशी तुम्ही बार्टीचं वेगळं केलं, आरटी केली, त्याच्यामध्ये आम्ही आरटी जसं केलं तशी आमची एक मुलगी IAS ऑफिसर झालेली आहे. आणि त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले त्याच्यामध्ये मातंग समाज पूर्ण चर्मकार सर्व एक होते महात्मा फुले महामंडळामध्ये. तसं त्या ठिकाणी वेगळं महामंडळ तयार केलं गेलं होतं. अण्णाभाऊ साठे महामंडळ तयार केलेलं, चर्मकार समाज महामंडळ तयार केलं. अशाच प्रकारे वर्गीकरण झालं तर कुठेतरी मातंगांना, जे वंचित आहे, जे उपेक्षित आहे, अशा लोकांना न्याय मिळेल नोकऱ्यामध्ये, अशी आमची मागणी आहे. की कुठेतरी आम्हाला गरीब लोकाला, जे वंचित आहे, हजारो वर्ष झाले, 75 वर्ष झाले, आजही त्या माणसाला न्याय मिळालेला नाही आहे. मेहनत करणारी, कष्ट करणारी माणसं आहे, अशा मुलाबाळांना नोकऱ्या लागल्या गेल्या पाहिजे, ही आमची मागणी. आजही तुम्हाला सांगतो मॅडम, महानगरपालिकेमध्ये, या मेट्रोमध्ये, या नागपुरामध्ये मातंगाला
चर्मकाराला, पारद्यांना, मांगारोड्यांना आजही नौकऱ्यांनी खाटीक समाजला, अरे तेच ते करायचे का? खाटीक समाजने फक्त मटणच कापायचे का? तर आमची ही मागणी आहे की कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला गेला पाहिजे. न्याय मिळाला नाही तर पूर्ण विदर्भात, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहील आणि ही सुरुवात ह्या नागपुरामधून सुरू झालेली आहे.